नमस्कार. तुमचं आयुष्य अजूनही तिथंच अडलंय. यश हाती लागत नाही, निसटून जातं. तुमची स्वप्न फार मोठी आहेत, पण पूर्ण करायला जोर कमी पडतो आहे. मग शेवटी आपण म्हणतो, "अरे, माझं नशीबच खराब आहे." हे सगळं बोलून तुम्ही स्वतःचं अपयश झाकताय. पण सत्य एकच आहे, तुमच्यात अजून या 6 पॉवरफुल गोष्टी नाहीत, ज्या आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्या असत्या तर गरिबीही तुमची ओळख नसती. यश तुमचं स्वप्न नसतं, ते आजचं वास्तव असतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये "मी यशस्वी झालोय" असं एक वाक्य नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉइंट, अपेक्षा मोठी पण कृती शून्य. मग दुःख हे ठरलेलंच. काही लोक दिवस रात्र स्वप्न बघतात. मी उंच भरारी घेईल, माझ्या घरी फरारी येईल. पण त्यासाठी जी कृती करावी लागते ती शून्य असते. सगळी एनर्जी आणि सगळा वेळ फक्त नको त्या रील बघण्यात आणि फरारीचे चित्र बघण्यात जातो. म्हणून सगळ्यात आधी कृतीला सुरुवात करा. हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, जी अपेक्षा पूर्ण करायची आहे, त्यासाठी पॉवरफुल ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच मिळेल उंच भरारी आणि घरी सुद्धा येईल कोरी फरारी. नंबर 2, ज्ञानाची भूक संपली की गेम ओव्हर. तुम्ही एक योद्धा आहात. तुमच्याकडे तोफा आहेत, गोळे आहेत, जुनं शौर्य आहे. पण समोरचा शत्रू आधुनिक शस्त्रांसह युद्धात उतरतो. त्याच्याकडे ड्रोन आहे, मिसाईल आहे, सायबर अटॅक आहे आणि तुम्ही अजूनही फक्त तोफेचे गोळे घेऊन बसलात. मित्रांनो, लढाई जिंकायची असेल तर काळानुसार शस्त्र बदलावी लागतात आणि हेच आयुष्याचं सत्य आहे. जुन्या सवयी, जुनं ज्ञान, जुना विचार हे आजच्या स्पर्धेत यश मिळवून देत नाही. हे अपडेट असायला हवं, कारण जग अपग्रेड होतंय. जे शिकणं थांबवतात, ज्यांची ज्ञानाची भूक संपते तेच मागे पडतात आणि जे सतत नवीन शिकत राहतात तेच नेहमी आघाडीवर असतात. नंबर 3, जिद्द म्हणजे यश मिळेपर्यंत चालणारा एकटाच सैनिक. सगळे अडथळे, अपयश, नकार, टोकाचं निराशाजनक वातावरण, जिथं हे सगळं असतं ना, तिथं फक्त एक गोष्ट माणसाला वर नेते, ते म्हणजे जिद्द. जिद्द असली तर नियतीचं रडगाणं गप्प होतं. ज्यांचं लक्ष टार्गेटवर आहे त्यांना अडथळे कधीच थांबवू शकत नाहीत. म्हणून कितीही संकटं आली, कितीही कुणी मागे खेचायचा प्रयत्न केला, तरी यशासाठी आपली जिद्द कधीच सोडू नका. नंबर 4, मेहनत सोडून फक्त स्वप्न मोठी ठेवता. लोकांना 3 गोष्टी लगेच हव्या असतात: पैसे, प्रसिद्धी आणि आराम. पण मेहनत, त्याग आणि धैर्य यांचं नाव घेतलं की पावलं मागं होतात. तुम्हाला जर आयुष्यात फळ हवं असेल, तर त्यासाठी सतत सातत्याने आणि वेगाने मेहनत करणं अपरिहार्य आहे. खूप जण फक्त मोठमोठ्या गोष्टी करतात, मोठमोठी स्वप्न पाहतात, पण सकाळी लवकर उठणं जमत नाही, काम करताना कंटाळा येतो, डिसिप्लिन पाळता येत नाही. मित्रांनो, मेहनतीला घाबरू नका, टाळू नका. शॉर्टकट फक्त क्षणिक यश देतो, स्पर्धेत टिकू देत नाही. मेहनत जोमाने करा, यश दारात नक्की उभं राहील. नंबर 5, वेळेसोबत धावलं नाही तर वेळ तुम्हाला मागे टाकतो. आज जग इतक्या वेगात बदलतंय की जे शिकलात ते कालचं होतं. नव्या स्पर्धेत टिकायचं असेल तर फक्त शिकून भागत नाही, वेळेच्या आधी शिकलं पाहिजे. तुमचं टॅलेंट, मेहनत, शौर्य सगळं फक्त तेव्हाच कामी येईल जेव्हा ते आजच्या काळाशी जुळणारं असेल. वेळ बदलतो, पण काही लोक स्वतःला अपडेट करत नाही आणि मग त्यांना काळ मागे टाकतो. अपडेटेड असणं ही यशाची गरज आहे. आपल्या ज्ञानाला धार लावत राहा. नंबर 6, सगळ्यात महत्त्वाचं, ध्येय नसलेली ताकद ही वाऱ्यावर उडणाऱ्या धाग्यासारखी आहे. तुमच्याकडे मेहनतीची तयारी आहे, चिकाटी आहे, उत्साह आहे, पण ध्येयच नाही आहे. मग हे सगळं कुठं वापरणार? एक जहाज आहे, इंजिन फुल स्पीडमध्ये चालू आहे, पण दिशाच ठरलेली नाही. मग काय? ते समुद्रात फिरत राहतं, पण बंदरावर पोहोचत मात्र कधीच नाही. तसंच ध्येय नसलेल्या आयुष्याला दिशा नसते आणि दिशा नसलेल्या प्रवासाला मंजिल मिळत नाही. यशस्वी लोक आधी ध्येय ठरवतात आणि मग प्रत्येक दिवस त्याच दिशेने नेतात आणि अपयशी लोक आधी दिवस घालवतात आणि नंतर विचार करतात, मी नक्की कुठे पोहोचलो. म्हणून कायम ध्यानात ठेवा, ध्येय हे तुमचं दिशादर्शक आहे. ते नसेल तर तुमची ऊर्जा फक्त थकल्याशिवाय काहीच देणार नाही. हे अनमोल पॉइंट्स नक्की आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह करून ठेवा आणि यश मिळवा. वेळेच्या पुढे चाला, ध्येय ठेवा, ज्ञान घेऊन स्वतःला अपडेट करा. न थांबता मेहनत करा, कोसळलो तरी पुन्हा उभं राहा. जिद्द जपा आणि फक्त अपेक्षा नाही तर पॉवरफुल कृती करा. आणि एवढं सगळं करूनही जर यश भेटलं नाही ना, तर समजा ईश्वर तुम्हाला अजून मोठ्या युद्धासाठी तयार करत आहे.
माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद.